महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटलाय। पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या। वेण्णा लेक लिंगमळा भागातील अनेक घरांना पाण्याने वेढा दिलेला आहे। साताऱ्यात महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटलाय। पूल तुटल्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हॉटेल्समधील अनेक पर्यटक अडकून पडले। प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या बाजूला काढल्या जात आहेत। वेण्णा लेक आणि लिंगमळा भागातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलाय। महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरू असून काल एका दिवसात 513 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। साताऱ्याहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या केळघर घाटात पहाटेच्या सुमारास दरड कोसळली। रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे। मावळ तालुक्यातील पाटण गावात पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली। घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय। जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचं काम सुरू असून 23 लोकांना वाचवण्यात आलंय। या ठिकाणी एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। मावळ तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर देहू रोड ते वडगाव दरम्यान रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। काही वाहन चालकांनी धोका पत्करून पाण्यातून वाहनं नेण्याचा प्रयत्न केलाय। साते गावाजवळ एक टेम्पो नाल्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलाय।